रामनवमीचं औचित्य साधून आम्ही निघालोत सरांना मस्तपैकी आज गाडी पाहायला चाललोत. आणि रामनवमी म्हणजे आज आपलं चैत्र महिन्यामध्ये प्रामुख्याने मानला जाणारा हा सण आहे. आणि हा हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपल्या शाळेला सुट्टी देखील होती. सोहम आमच्यासोबत आहे, आज खोसे सर आहेत, प्रकाश सर आहेत. आणि आज चांगला दिवस आहे. रामांचा जन्म झालेला आज ठीक 12 वाजता आज प्रभू श्रीराम जन्माला आले होते. आणि यांच्या जन्माच्या निमित्ताने आणि रामनवमी असल्यामुळे आज म्हटलं चला गाडी पाहावं. मग आज महिंद्राची कोणती सोहम आपण गाडी घेणार आहेत? XUV 7XO असं काहीतरी नाव आहे, नवीन आहे गाडी. आणि आज आम्ही पाहू ती गाडी कधी देतात, किती तिचे कोटेशन वगैरे काय आहे, आणि त्या हिशोबाने आज आम्ही ती बुक करणार आहोत. आणि मग चाललो. मग ते सर आहेत सोबत, पाठीमागे आमचे सर आहेत, खोसे सर आहेत, सोहम आहे, हे खोसे सर आहेत. बघा कसं त्यांचा म्हणजे आनंद खूपच आहे सरला. त्यांना जायचं म्हटलं तर रस्ता एकदम टापोटाप झालेला आहे. पण आज असं निदर्शनास आलं की बघा कोणतंच आपल्याला रस्त्याने जाताना हॉटेल चालू नाही. एकदम सुसाट असं म्हणजे चालू, पण गर्दी काहीच नाही. म्हणजे सर्व हॉटेल बंद आहेत. 2 दिवस झालं पाहतो तर आज जिकडे तिकडे आपल्याला गर्दी दिसते. पंपावरती पेट्रोल पंपात पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही. आम्ही कालच गाडीची टाकी पूर्ण फुल केली होती. आणि ज्या पद्धतीने कच्च्या तेलाचा आता सध्या आपल्याला हे आलंय म्हणजे प्रॉब्लेम आलाय, त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी सरकार आता बंधन आणणार, काहीतरी बंधन लावेल. आज पाहिलं आपण सकाळी 4 ते 3 वाजल्यापासून लोक गॅसच्या रांगेमध्ये उभा आहेत. पूर्वी बँकेच्या रांगेमध्ये उभा असायची, नोटबंदी झाली त्यावेळेस बँकेच्या रांगेमध्ये असायची. कोरोना आला त्यावेळेस कशाचे असायचे, कोरोना आला त्यावेळेस धान्य खायचं, भाजीपाला याच्यामध्ये असायचे ना. आता काही नाही पाहायला गेलं तर आता गॅसची लाईन चालू झाली. गॅसची लाईन असेल, पुन्हा पेट्रोल गाड्यामध्ये भेटत नाही, डिझेल भेटत नाही. मग एवढे प्रॉब्लेम चालू झाले तर इकडे सिटीमध्ये विचारूच नका. आज आम्ही काल 3 तास उभा होतो त्यावेळेस आमच्या गाडीची टाकी फुल केली. आणि आज पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळे काहीतरी बंधन येणार असं चिन्ह दाखवत आहे. हे आमचे सर आहेत सोबत बघा, सोहम आहे, सुहर आहेत. मस्तपैकी चाललो आता आम्ही. घ्या ना, घ्या. कपडे खरेदी केले सरला, खोस सरला. हा मग व्हिडिओ शूटिंग काढून घेतलं. हा काय मस्तपैकी आमच्या सरनी गाडी बुक करायला आली आणि कपड्याची खरेदी केली. XUV ही बघा, ही गाडी आता आमच्या सरला घ्यायची. ही गाडी बघा सरला आमच्या ह्या काही ही गाडी घ्यायची आमच्या सरला आता मस्तपैकी. आता कोटेशन आज आम्ही बुकच करणार आहे दादा. जी सरी सरला काय ती महिंद्राची गाडी आवडली नाही. आता आलोत आम्ही होंडाईची क्रेटा पाहण्यासाठी. का तर ती गाडीला ॲव्हरेज 8 किंवा 9चंच भेटायला लागलं, 10चं जास्त ॲव्हरेज. त्यामुळं ती गाडी आम्ही कॅन्सल केली. आता कोणतरी सोहम आता क्रेटाला जास्त ॲव्हरेज आहे, कारण का पुढे आपण आता गाडी घेऊ पण ती वापरायला पण परवडली पाहिजे, बरोबर ना. आलो बर्गर खाण्यासाठी मॉन्जिनेसचा. काय मागवायचं यातलं? हां काय पहिल्यावाला कोणता? बर सर घ्या, नाश्ता घ्या. सरला आमच्या भूक लागली होती, मस्तपैकी नाश्ता मागवला. मग पिझ्झा एक मागवला आणि बर्गर. गाडी पाहत आलो जय माताचा मोबाईलमध्ये.
आणि आता प्रकाश सराला शेवटी आम्ही iPhone 17 घेतला. नव्हतं त्यांचा विचार पण आम्ही घेतला आणि आता बघा तुम्हाला ओपनिंग करून आम्ही दाखवतो. घेतला एकदाच आर्यननी मोबाईल. भारी ना आर्यन, इकडे बघ, मस्तच ना. इकडे दाखव एकदा मोबाईल. भाई एक फोटो देना.